शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मोठी संधी घेऊन आला आहे. कारण महाराष्ट्र शासनाने पशुपालन क्षेत्रात असा निर्णय घेतला आहे, जो पुढच्या काही वर्षात हजारो शेतकऱ्यांचे उत्पन्न बदलू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, पवन एग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण 13 एप्रिल 2026 रोजी आलेल्या नवीन GR बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत, जो मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना अंतर्गत काढण्यात आला आहे. या GR मध्ये दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. दोन्ही बदल शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत. पहिला महत्त्वाचा बदल म्हणजे मुर घास संयंत्र वाटप योजना. यामध्ये आता फक्त वैयक्तिक लाभार्थी नाही तर शेतकरी उत्पादक संस्था, FPO, शेतकरी उत्पादक कंपनी, FPC, नोंदणीकृत शेतकरी गट, महिला गट यांचाही समाविष्ट करण्यात आला आहे. म्हणजेच आता 50 किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य असलेले शेतकरी एकत्र येऊन या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पण शासनाने काही स्पष्ट अटी दिल्या आहेत. जसे की संस्थेमध्ये किमान 50 सदस्य असणे आवश्यक आहे. संस्थेमध्ये किमान 5 लाख रुपये भाग भांडवल असावे. मागील 3 वर्षाचे लेखापरीक्षण ऑडिट पूर्ण झालेले असावे आणि संस्था नफ्यात चालणारी असावी. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की शासन मजबूत आणि व्यवस्थित चालणाऱ्या गटांना प्राधान्य देत आहे. आता या GR मधील दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वराह पालन गट वाटप योजना. याचा नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 5 मादी 1 नर असा एकूण 6 वराहाचा गट दिला जाणार आहे आणि यामध्ये विमा देखील समाविष्ट आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत साधारण 2,08,187 रुपये आहे, ज्यामध्ये पशुधन खरेदी विमा, कर तसेच शेड, खाद्य व पाणी व्यवस्थेचा खर्च समाविष्ट आहे. या योजनेमध्ये सामान्य प्रवर्गासाठी 50% अनुदान आणि अनुसूचित जाती जमातीसाठी 75% अनुदान मिळणार आहे, जे खूप मोठे आणि आकर्षक आहे. या योजनेचा लाभ भूमिहीन, अल्प भूधारक, वन हक्क धारक, बेरोजगार युवक तसेच महिला बचत गट यांना प्राधान्य दिले जाणार आहे. यामध्ये महिलांसाठी 50% आणि दिव्यांगांसाठी 5% आरक्षण लागू आहे. अर्ज करण्यासाठी पशुपालन व्यवसायाचे प्रशिक्षण आवश्यक आहे आणि अर्ज करताना प्रशिक्षण नसेल तर नंतर घेणे बंधनकारक राहील. तसेच वराहाची खरेदी ही समितीच्या उपस्थित करावी लागणार आहे आणि ती निश्चित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा लाभार्थ्याचे नाव प्रतीक्षा यादीत टाकले जाऊ शकते. योजनेअंतर्गत घेतले जाणारे वराह हे सुधारित व उच्च उत्पादकक्षम जातीचे असणे आवश्यक आहे आणि हे स्थानिक हवामानाशी जुळणारे असावे. आणि एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे उद्योजकता विकास योजना अंतर्गत वराह पालन व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावर आता 4% व्याज सवलत लागू करण्यात आली आहे. म्हणजे शासन ह्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत देखील करत आहे. मित्रांनो, हा GR पाहता स्पष्टपणे दिसून येते की पशुपालन क्षेत्रात विशेषतः वराह पालनामध्ये मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होत आहेत आणि जो शेतकरी योग्य वेळी योग्य निर्णय घेईल तोच या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला या योजनेची अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण मार्गदर्शक हवे असेल तर खाली कमेंट करा वराह पालन योजना. मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप समजावून सांगणार आहे. आणि अशाच महत्त्वाच्या शासकीय अपडेटसाठी पवन एग्रोटेक चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. धन्यवाद मित्रांनो. यूट्यूब चॅनलला